ऐकायला नाही आलं काय ते. सक्रिय ध्यान करून आम्ही असं म्हणलं. ठीक आहे. आपण 44व्या श्लोकावर होतो. 43 पर्यंत झालेले आपले. त्याच्यामध्ये कुठपर्यंत आले तर अर्जुनानं परत परत प्रश्न विचारून आपले संशय व्यक्त केला आणि तो संशय काढून टाकण्यासाठी भगवान पुढचे श्लोक सांगतायत. मग त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं तर जो योगभ्रष्ट होतो तो त्याच्यात 3 गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे शुची, म्हणजे सर्वात पहिले काय सांगितलं तर वरचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये तो वास्तव्य करतो भरपूर दिवस, आणि त्यानंतर जेव्हा तो पुनर्जन्म घेतो त्याच्यासाठी 3 ठिकाणं सांगितली. एक शुची असलेल्या ठिकाणी, दुसरं श्रीमंत ठिकाणी, आणि तिसरं योग्याच्या घरात. आणि त्यातलं योग्याचं घर हे सर्वश्रेष्ठ सांगितलं त्यांनी. अशा ठिकाणी तो जन्म घेतो. मग आता त्यांच्याविषयी तिथेही तो कसा, म्हणजे त्याचं वर्णन करण्यासाठी म्हणून मग त्यांनी त्याची गती कशी होते हे सांगण्यासाठी हे सगळे श्लोक सांगतायत भगवान. तर त्याच्या ठिकाणी ही जी पूर्वजन्मीचं योगाचं बल असतं ते त्याला या जन्मामध्ये पूर्वदेह जे सिद्धी तो प्राप्त केलेला असेल किंवा योगामध्ये जे लेवल त्यानं गाठली असेल त्याच ठिकाणाहून तो परत सुरुवात करतो या जन्मामध्ये सुद्धा. हे झालं 43व्या श्लोकामध्ये सांगितलं. आता 44वा श्लोक बघूया. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. आता तो हा जो 3 जन्म त्यांनी सांगितले त्यातले कुठेही जरी जन्म घेतला असा जर तो योगभ्रष्ट असेल की ज्यानं पुनर्जन्म घेतलेला आहे तर त्याची गती कशी असते याचं वर्णन करून सांगताय की तो, म्हणजे आता समजा त्यानं कुठेही जरी जन्म घेतला तरी त्याला भोग हे आलेच. डायरेक्ट तो काही मुक्त झालाय का तर नाही, तो आधी भोग घेणार. मग तो श्रीमंत असेल तर श्रीमंतीचे भोग घेईल, बरोबर. त्यानंतर जर तो योगाच्या घरी असेल तर तो नक्कीच गरीब घरात असणार. का? योगी हा स्वतः वैरागी असेल, बरोबर. हम्म. जो योगी असेल तो वैरागी असेल परंतु ज्ञानी असेल, बरोबर. मग हे सगळे फायदे ते सांगतायत की तो भोग हा तर घेणार, मग ते चांगले असतील किंवा वाईट असतील त्याच्या दृष्टीने, सुखकारक असतील किंवा दुःखकारक असतील, भोग तर त्याला घ्यावा लागणार. मग 6 म्हणजे असा जो जन्म घेणारा आहे तो अं, भोगांना परवश होऊन देखील त्या पूर्वी मनुष्य जन्मात केलेल्या अभ्यासाच्या साधनेने परमात्म्याकडे आकर्षिला जातो ऑटोमॅटिक. म्हणजे चिखलात कमळ फुलतं म्हणतात तसं, किंवा वाल्याचा वाल्मिकी होतो अचानक. अशा पद्धतीत त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात की जे त्याला योगाकडे आकर्षित करतात. हे स्वभावतःच घडतं असं भगवान सांगतायत इथे की असा जरी जन्म घेतलेला असला तरी तो पूर्वजन्मीच्या त्याच्या कल्याण कर्मामुळे किंवा योग साधनेमुळे तो पुन्हा परमात्म्याकडे आकर्षिला जातो. कारण कारण पुढे का तर त्याचं कारण पण देतात की जिज्ञासू सुद्धा वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अतिक्रमण करतो. म्हणजे ज्यानं साधना केली तो योगाचा अभ्यास करून मग साधना केली, बरोबर आहे. परंतु असे सुद्धा काही लोक असतात की जे फक्त जिज्ञासू असतात. जिज्ञासू म्हणजे काय की हा योग म्हणजे काहीतरी आहे आणि ते फार चांगलं आहे, त्याचं थोडंसं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. योगात असं सांगितलेलं आहे, योगात तसं सांगितलेलं आहे. कुठली तरी रील्स बिल्स बघून बसलेले असतात. असे पण लोक असतात ज्यांना योगाविषयी श्रद्धा असते, आदर असतो, परंतु ऍक्च्युअल अभ्यास काहीही नसतो आणि साधना तर मुळीच नसते, बरोबर आहे.
मग असे जे नुसते जिज्ञासू आहेत असे लोक वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अतिक्रमण करतात. आता वेदामध्ये काय सांगितलेलं आहे सकाम कर्म म्हणजे काय? तर वेदामध्ये इष्ट आपल्या प्राप्तीसाठी, आपल्या सुखासाठी, सुखप्राप्तीसाठी काही गोष्टी करण्याचं अं, हे दिलेलं आहे. म्हणजे जसं की पुत्र कामेष्टी यज्ञ, किंवा वरुण राजाला वरुण यज्ञ, किंवा यज्ञ आपल्या अग्निदेवतेला अमुक गोष्टींचं हवन केल्यानंतर ह्या गोष्टी प्राप्त होतील. अशा पद्धतीत किंवा चिरकाल आयुष्य मिळवण्यासाठी किंवा यश शस्त्र वगैरे प्राप्त करण्यासाठी यज्ञ काही सांगितलेले आहे. तर अशी जी सकाम कर्म आहेत त्या कर्मकांड कर्मांचा, का? हा, तर त्या सकाम कर्मांचा अतिक्रमण करतो. म्हणजे काय? तर त्याही पलीकडे जातो, तो परमात्म्याला प्राप्त करायच्या अवस्थेकडे जातो. सकाम अशा, कर्माकडून निष्काम कर्माकडे. हा, अतिक्रमण करतो. निष्काम म्हणजे काय? तर पूर्ण म्हणजे चित्त जिथे अस्तित्वात नाही तिथे मग तो निष्काम होतो, परंतु त्यालाही अतिक्रमण करतो. अशा पद्धतीत म्हटलंय की त्याची, थोडक्यात त्याची प्रगतीच झालेली असते. जरी तो साधना त्यानं केलेली नसली तरीही त्याची योगामध्ये एंट्री झालेलीच असते असं सांगतात. मग असा जो असतो त्याच्यापेक्षा साधना केलेला नक्कीच जास्ती चांगला योगी आहे. बरोबर ना? म्हणजे त्याची गती नक्कीच चांगली होईल, म्हणजे त्याला नक्कीच चांगलं फळ मिळेल. अशा पद्धतीत भगवान याचं उदाहरण देऊन सांगतात की जो सकाम कर्म करणारा जरी जिज्ञासू असेल योगाचा, तरी त्याला यश मिळतं. तर तुम्हाला का नाही मिळणार? नुसते योगभ्रष्ट असाल तरी तुम्हाला नक्कीच मिळेल, असं भगवानांना इथे सूचित करायचं आहे. पुढचा श्लोक घेऊया. योगभ्रष्टाच्या गतीविषयी चालू आहे हा, की योगभ्रष्ट नावाचा जर तुम्हाला उद्या टीप आली किंवा प्रश्न आला तर त्याच्याविषयी काय काय लिहायला पाहिजे बघा. की योगभ्रष्टाचा प्रश्न कुठून आला, उपस्थित झाला, तर अर्जुनानं उपस्थित केला. केला. हा, कशी कांगतीम कृष्ण गच्छती, त्याची गती काय होणार हे त्यांना विचारलं. आणि विचारताना कसं विचारलं? तर ढग कुठेतरी भरकटला जाईल असं तर होणार नाही ना, किंवा तो इकडचाही नाही धड आणि तिकडचाही नाही धड अशा पद्धतीत तर होणार नाही ना. धड संसारात नाही, धड परमार्थात नाही, असा त्याची काहीतरी विचित्रच गतीचा नाही ना होणार. इथून त्याची सुरुवात झाली योगभ्रष्टाची. आणि मग भ्रष्ट झालेल्यांना कसा पुनर्जन्म मिळतो, त्याच्या मध्ये काय काय बदल कसे होतात, हे सगळं आता भगवान सांगतायत त्याला. एवढं सगळं योग भ्रष्टामध्ये येणार. त्यामुळे प्रश्न आल्यानंतर किती मार्काला आहे हे बघायचं आणि पुढे लिहत सुटायचं. बरोबर आहे ना? पुढे आता हा जो पुनर्जन्म घेतलेला आहे तो योगभ्रष्ट परत परमात्म्याकडे ओढला जातो. त्याची स्थिती कशी कशी होते हे आता पुढच्या श्लोकात सांगतात. की प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याति परांगतीम. आता ह्याच्यामध्ये श्लोकाचा अर्थ बघा. की प्रयत्नात यतमान असतो, याच्यातून काय सांगितलंय? तर जो योगी प्रयत्नपूर्वक अभ्यास करतो, यतमान म्हणजे अभ्यासात रत असतो, असा जो योगी आहे प्रयत्नपूर्वक, त्याला काय होतं? तर संशुद्ध किल्बिष, किल्बिष म्हणजे पाप, संशुद्ध, हा, त्याच्या पापांची काय होते? क्षरण होतं किंवा पापांचं नष्ट होतो, संशुद्ध होतो पापांपासून तो. अभ्यासानं काय होतं? तर पापांची संशुद्धी होते, हे लक्षात घ्या. अभ्यास म्हणजे काय? तर योग साधना, योग साधनेचं फळ सांगताय इथे. असं त्यानं जे काही साधना केलेली असते त्या साधनेमुळे त्याचे पाप नष्ट होतात आणि अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगती. म्हणजे असा जो अनेक जन्मापासून सिद्ध झालेला असलेला जो योगी आहे
तो मग परमगतीला प्राप्त होतो. आता इथे अं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली नावाचा एक श्लोक आठवतो का? म्हणजे आहे आपल्याला माहिती, अभंग. माहिती आहे, बरोबर आहे ना? मग इथे जन्मोजन्मी आम्ही वगैरे म्हणून ठेवलेलं जे आहे त्याचा अर्थ हाच आहे. ह्या श्लोकाचं ते अभंगातलं रूपांतर आहे. अनेक जन्मापासून जेव्हा योगी अशा पद्धतीत प्रयत्न करेल तेव्हा तो परमगतीला प्राप्त होतो, असं इथे सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्या साधनेने त्याच्या किल्बिषांची पूर्णपणे क्षरण होऊन ते संशुद्ध होणे आवश्यक आहे, हे पण इथे उद्धृत करायचं आहे. आणि दुसरं की या गोष्टीला किती वेळ लागू शकतो हे पण इथे उद्धृत केलेलं आहे. कारण कितव्या पायरीवर आहे हे काही आपल्याला माहिती नाही. चढत जाणे हे आपलं काम आहे, या पद्धतीने आपण विचार करायचा आहे इथे. मग भगवंत सांगताना इथे सांगून ठेवतात की तुम्हाला परमगतीला प्राप्त होण्यासाठी वेळ लागू अनेक शकतो. जन्म. हा, वेळ पण लागू शकतो, प्लस तुम्हाला साधनेमुळे काय काय फायदे होणार आहेत हे पण इथे ह्या श्लोकामध्ये व्यवस्थित सांगितले की प्रयत्नपूर्वक अभ्यास करणे हे आपलं काम आहे. आता पुढे की या सगळ्यामध्ये अभ्यास करणे याचं महत्व पटवून दिलंय, बरोबर आहे? अभ्यास नित्य नेमाने करणे हे पटवून दिलंय. आणि पहिल्या श्लोकांमध्ये सांगताना कसं सांगितलंय की दृढतापूर्वक, ह्या दृढतापूर्वकला इथे दुसऱ्या बाजूने पटवून दिलं की अनेक जन्म संसिद्ध, ह्या गोष्टीला अनेक जन्म सुद्धा लागू शकतात. आता या आजची जी हे बघितलं जनरेशन, तर ओव्हरऑल कसं चालू आहे की शॉर्ट मध्ये पाहिजे सगळं. पहिल्यांदा मोठे सिनेमे बघायचे लोक, जे 3 तासाचे असायचे, आता हळूहळू त्यांची 2 तासावर आलेली आहे. त्याच्यावर आता पुढे काय झालं तर त्या नेटफ्लिक्सवरच्या सिरियल आल्या, ज्या फटाफट फटाफट चालत असतात, म्हणजे घडत असतं काही ना काहीतरी त्याच्यात 5-5 मिनिटाला. ते नको, आता त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ यायला लागले, शॉर्ट व्हिडिओ झाले, आता तर रील्स यायला लागले. का तर लोकांना एका गोष्टीवर जास्ती वेळ टिकायला नकोय. हे आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेलो आहोत. जर तसं न ठेवता आपल्याला एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे हे आपलं ध्येय आहे, मनाला भरकटवणे नाही. हे या अख्ख्या ध्यान योगामधनं आपण नाही शिकलो तर कठीण आहे. आपल्या पुढच्या पिढीला पण हा संदेश देणं फार आवश्यक आहे. आणि त्यातही दृढता म्हणजे किती दृढता, तर अनेक जन्म संसिद्ध, हे पण इथे आहे सांगून ठेवलेलं. समजा एखाद्याची पाप भरपूर आहेत, तर त्याला ती क्षरण करायला वेळ हा लागेलच ना. एखाद्याची कमी आहे तर तो असं म्हणणार की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. त्याच्या बाबतीत घडलं अचानक, हा आपल्या बाबतीत घडणार नाही अशातला काही भाग नाही. परमात्म्याचे सगळेच अंश आहेत, त्यामुळे प्रत्येक अंशाला हा अधिकार आहेच. त्यामुळे प्रत्येकानं प्रयत्न ह्या मनुष्य जन्मात करणं आवश्यक आहे. भोग आणि अपवर्ग हा जो चित्ताचा दोन काम मी सांगितली, त्यातलं नुसतं भोग घेणे या एकाच उद्देशाला न सफल करता अपवर्ग नावाचा उद्देश आहे, हे सुद्धा आज सांगण्याची गरज आहे. आणि म्हणूनच योगाला चांगले दिवस आलेले आहेत. अख्ख्या जगामध्ये लोक काहीतरी शोधतायत. म्हणजे आज पहिल्यांदा जेव्हा हा स्मार्टफोन लॉन्च झाला त्याच्या आधी एवढा मोठा कोयता फोन असायचा. कोयता, आम्ही त्याला कोयता म्हणतो, काय म्हणता माहिती नाही तुम्ही. तर हा नारळ कापण्यासाठी वापरला जाणार. तर तेवढ्या आकाराचे फोन लोक घेऊन आयटीत फिरायचे. थोड्याच दिवसामध्ये ते बदललं, नंतर स्मार्टफोन हळूहळू यायला लागले. मग पहिल्यांदा विंडोज फोन आले, विंडोज नंतर अँड्रॉइड झालं. अँड्रॉइड मध्ये सुद्धा आता 13वी हे चालू आहे. म्हणजे लोकांना एकाच ठिकाणी थांबण्याची
हे नाहीये. कुठलं मानसिकता काही नाही. असू दे, आपल्याला एकाच ठिकाणी तुम्ही कुठल्याही गोष्टीत राहत राहावा, बोर होतो माणूस. तो वेगवेगळी गोष्टीचं हे करायला, एक्सप्लोर करायला सतत म्हणजे हे आहे, उद्युक्त असतो. सतत त्याचं मन चंचल हे असतंच. तर त्याला काबूत करणं हे फार आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी हा सगळा जो काय आहे तो ध्यानयोगाचा त्यांनी घाट घातलेला आहे भगवंतांनी. हम्म. मग असा जो योगी झाला किंवा युक्त झाला, युक्ताविषयी मागे सांगितलेलं आहे की जो परमात्म्यामध्ये सतत चित्ताला लावून ठेवतो तो युक्त आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग असा असा जो योगी आहे त्याची महती वर्णन करतात पुढच्या श्लोकामध्ये. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन. इथे योग्याची महती हे केलेली आहे, वर्णन केलेली आहे, आणि त्याच्याबरोबर अर्जुनाला उपदेश पण केलेला आहे की तू का योगी हो. तर तपस्विभ्योधिको योगी, जी माणसं तप करतात त्यांच्याहूनही योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्योपि मतोधिकः, ज्ञानी किंवा ज्ञानासाठी जो हे आहे, काय म्हणतात त्याला, ज्ञानयोग करणारा आहे, असा जो आहे त्याही पेक्षा योगी श्रेष्ठ आहे. कर्मिभ्यश्चाधिको योगी, कर्म करून कर्मयोगी त्याही पेक्षा काय योगी श्रेष्ठ आहे. तस्मात योगी भवार्जुन, म्हणून तू अर्जुना योगी हो, अशा पद्धतीत भगवान सांगतात. आता याचा सूक्ष्मतेने जर विचार केला तर आपल्याला माणसाला ध्यान किंवा ध्यानाची अवस्था प्राप्त होते का, तर प्रत्येक माणसाला होते. आपलं मन जे आहे ते प्रतिक्षण बदलत असतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी कुठल्या तरी क्षणामध्ये ते एकाग्र होत असतं, त्या अवस्थेत ते पोचतच असतं. मग भलेही तो कितीही माणूस कसा असू दे, मूड असू दे किंवा कसाही असू दे, त्याच्या बाबतीत ही घटना घडतच असते, ती नसते असं नाही. फक्त ती कंटिन्युअस घडवून आणणारा तो योगी. मग त्याच्यासाठी त्याला प्रयत्नपूर्वक त्याचं चित्त शुद्ध करावं लागेल, प्रयत्नपूर्वक त्याला त्याच्या विषयांपासून परावृत्त व्हावं लागेल, ज्याला आपण काय म्हटलं, प्रत्याहार म्हटलं किंवा वैराग्य म्हटलं. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रयत्नपूर्वक त्याला सतत पाठपुरावा करावा लागेल. हे यातून घेण्यासारखं आहे. आता तपस्विभ्यो, तपस्व्यापेक्षा, आता इथे तप करणे म्हणजे काय, तर द्वंद्वांना सहन करणे, सुख दुःख, उष्ण थंडी, तुमचं काय म्हणजे जेवढी म्हणून पाप पुण्य. द्वंद्व आहे, हा, पाप पुण्य, सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये द्वंद्व आलं, अशा द्वंद्वांना सहन करण्याची वृत्ती डेव्हलप करणे म्हणजे तप करणे. तपस्विभ्यो, त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. पुढे काय, ज्ञानीभ्यश्चो ज्ञानीभ्यश्चाधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः. ज्ञानांपेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे, आणि सकाम कर्म करणाऱ्याहूनही योगी हा श्रेष्ठ आहे, असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुन, तू योगी हो. म्हणजेच काय, समत्वम योग उच्यते, तू सम हो, सर्व परिस्थितीमध्ये सम राहणारा असा हो. आता आपण शेवटच्या श्लोकाकडे चालू वाटतं. हो, शेवटचा आता राहिलेला आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय आहे ग्रंथामध्ये, तर यामध्ये सगळे योग सांगितलेले आहेत. विशेष ह्याच्यामध्ये सांगितलेला योग आहे तो म्हणजे कर्मयोग. कर्मयोग हा वैशिष्ट्य आहे कशाचं, भगवद्गीतेचं.
परंतु भगवद्गीतेत ध्यानयोग करायला कसा शिकवलेला आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे, सांख्ययोग सांगितलेला आहे. तुमचं सांख्यालाच आपण ज्ञानयोग म्हणतो. त्यानंतर कुठला राहिला, भक्तियोग. भक्तियोग सुद्धा सांगितलेला आहे. कारण भगवान वर्णनच अशा पद्धतीत करतात की मी परमेश्वरच तुला हे सगळं सांगतोय, तू माझ्यातच लीन हो, अशा पद्धतीत सगळीकडे वर्णन केलंय. त्यातलाच हा एक श्लोक आहे की भक्ती योगामध्ये सुद्धा किती शक्ती आहे, किंवा या सगळ्या योगांचं फलित हे एकच आहे. मग तू करत असताना एखादा समजा मी म्हणेल की नाही नाही नाही, मी कुठलंही भजन बिजन करणार नाही, मी फक्त ज्ञानयोगच करणार, तर भगवान इथे त्याला क्लू देऊन ठेवतात की मला कोण जास्ती प्रिय आहे, जो माझा भक्त आहे तो मला जास्ती प्रिय आहे, हे सांगून ठेवतात. म्हणजेच भक्ती योग हा त्याच्यात इन्क्लूड झाला. म्हणजेच की असं असं नाहीये की तुम्हाला जर लवकर प्राप्त करायचं आहे साधन सामग्री, तर जी साधन सामग्री तुम्हाला देतो आहोत त्याच्यामध्ये भक्ती योग हा सुद्धा एक आहे. त्या मार्गाचा सुद्धा तुम्ही वापर केला पाहिजे. आता इथे कसं सांगितलंय, पहिला 46व्या श्लोकामध्ये की याहूनही श्रेष्ठ आहे, त्याहूनही श्रेष्ठ योगी आहे, त्याहूनही श्रेष्ठ आहे, तपस्व्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे, कर्म्यापेक्षाही श्रेष्ठ. आता याच्या पुढचा श्लोक सुरुवात आहे बघा, योगिनामपि सर्वेषां योग्यातही जो संपूर्ण श्रद्धेने माझ्यात तल्लीन होऊन माझेच भजन करतो, तो माझ्या मताने सर्वश्रेष्ठ योगी आहे. आलं लक्षात? कुठला मार्ग समजा एखाद्यानं योगाचा अवलंबला, मग त्यानं काय सुरुवात केली, तर त्यानं अष्टांग योग करायला सुरुवात केली. असं विचार करूया आपण. त्यानं हळूहळू आसन समजून घेतली, त्यानं प्राणायाम करायला सुरुवात केली, मग त्याचं मन एकाग्र व्हायला लागलं, मग त्यानं प्रत्याहार केला, मग त्यानंतर ध्यान लावायला सुरुवात केली. याच्यामध्ये कुठेही सगुण ध्यानाचा प्रश्न नाही, त्यानं निर्गुण ध्यानाची उपासना केली. असं आपण म्हणूया. त्यावेळी तो भक्ती योगाकडे येणारच की नाही? हो सर, येणारच ना. हा, मग तो श्रद्धावान अशा पद्धतीत होणं हे फार आवश्यक आहे. आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला जो पुसट फरक असतो तो समजून घेण्यासाठी इथे या श्लोकाचा महत्व आहे. श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. अशा प्रकारची श्रद्धा जी आपल्याला आपल्या मतः इप्सिस स्थळापर्यंत नेणार आहे, त्या श्रद्धेचा वापर केला पाहिजे योग्याने. कारण तो एक योग मार्ग आहे आणि ज्याच्यावर चालत असताना अष्टांग योग जरी म्हटला तरी सुद्धा तिथे सगुण आलं, निर्गुण आलं, ध्यान हे आलंच. बरोबर आहे? मग अशा ठिकाणी जर श्रद्धा नसेल त्याची, तर तो प्राप्त करेल का? नाही. श्रद्धेनं प्राप्त केलं तर माझ्यात तो विलीन होईल. अशा पद्धतीत भगवान त्यांना समजावून सांगताय की श्रद्धावान भजते यो माम, जो माझ्या श्रद्धेनं भजन करेल, समे युक्ततमो मतः, माझ्या मते तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. अशा पद्धतीत त्यांनी काय काय याच्यामध्ये सांगितलं, तर सुरुवातीला सांगितलं काय, अख्ख्या आपण सारांश बघूया या सगळ्या अध्यायाचा. सुरुवातीला काय सांगितलं, योगारूढ म्हणजे काय. बरोबर? योगारूढ मध्ये काय म्हणजे काय ते सांगून झाल्यानंतर योगाची थोडी महती सांगितली, त्याची का केलं पाहिजे हे थोडस समजावून सांगितलं. त्यानंतर पुढे काय सांगितलं, पुढच्या श्लोकामध्ये सम कसं राहायचं, समत्वम योग उच्यते. समत्वम योग उच्यते. याच्यानुसार सर्व कामापासून निस्पृह होणारा, अशा पद्धतीत योगाची थोडक्यात सगळी लक्षणं सगळी सांगून त्याच्यानंतर ते कशाकडे वळले, ध्यान योगाकडे. आणि मग ध्यानाचं पूर्ण विस्तृत स्वरूप समजावून सांगितलं की कशा पद्धतीत आपल्याला हा योग करायचा आहे ते सांगितलं. त्यानंतर
याच्यापासून काय फळ प्राप्त होईल हे सगळं ध्यानयोग केल्यानंतर त्याचं फळ कशा प्रकारचं असेल, सुखम आत्यंतिकम अशा पद्धतीत वर्णन केलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर अर्जुनाच्या म्हणजे मनाला एकत्रित करण्याचं महत्व पटवून दिलं आणि त्यानंतर अर्जुनाचे जे प्रश्न होते त्यांचं उत्तर पण दिलं. अशा पद्धतीत हा जो अध्याय निवडण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की हा आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे, योगाशी रिलेटेड आहे, त्यामुळे ह्या अध्यायाचं इथे महती आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयोगो नाम षष्ठोऽध्यायः. षष्ठोऽध्यायः. त्याचा काय अर्थ एकदम सांगायला पाहिजे? सांगा आता, वेळ आहे तर. ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद गीता उपनिषदातून जी आलेली आहे त्याच्यामधून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील आत्मसंयोग नावाचा हा 6वा अध्याय पूर्ण झाला. ओके. हो सर. आणि ह्याच्यामध्ये असलेला महत्वाचा काय आहे तर ध्यानयोग. सर यात आपल्याला परीक्षेसाठी एक महत्वाचे सूत्र हे सांगा, श्लोक सांगा कोणते, जे की आपण त्याच्यावर फोकस केलं पाहिजे किंवा पाठ केले पाहिजेत. माझ्या मते हा जो अध्याय आहे ना, हा जो अध्याय आहे आम्ही तरी अख्खा पूर्ण पाठ केला. बर. म्हणजे आता कसं झालंय, 2 वर्षाच्या पूर्वीचे पाठ केलेले श्लोक आताही मला तुम्ही श्लोकाची सुरुवात सांगितली की पुढे मला येतं सगळं. क्रमाने येत नसतील आता, कारण काय तर मी अभ्यास तो सतत क्रिया राहिलेली नाही आणि माझं वय पण आता तेवढं आहे, त्याच्यामुळे थोडस इकडे तिकडे होतं. परंतु पाठ करणं हा फार छान आहे असं मला वाटतं. त्यामुळे तो बघा, किंवा त्यातले आपण छोटे छोटे श्लोक जर बघायला घेतलं तर योगारूढ म्हणजे काय हा पहिला प्रश्न असेल. योगारूढासाठी तुम्हाला जे आवडतील ते 1-2 श्लोक करा. बरोबर आहे. ते झाल्यानंतर चित्ताची स्थिती कशी असते त्याच्याविषयी बघा, 2 श्लोक मस्त आलेले आहेत त्याच्यामध्ये. निंगते सोपमा स्मृता म्हणून एक श्लोक आहे बघा, तो फार छान श्लोक आहे एकदम. चित्ताची अवस्था कशी असते हे सांगायला दिव्याचं जे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये, तो श्लोक अतिशय सुंदर आहे. सांगतो. तर ते चंचलम ही म्हणा हा कृष्ण प्रमाथिते का? नाही, 34. त्याच्या आधी असणार. हा पण एक श्लोक 25वा श्लोक करा. 25वा श्लोक. आत्मसंस्थम योग कशा पद्धतीने. त्याच्यानंतर 26वा श्लोक फार महत्वाचा. यतो यतो निश्चरति मनश्चंचलम स्थिरम ततस्ततो नियम्येनैव वशं नयेत्. आणि हा 19वा श्लोक बघा. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. त्याच्या पुढचाही खरा महत्वाचा आहे, पण निदान हा तरी की दिव्याचं उदाहरण आपल्याला कुठेही देता येतं. युक्ताहार विहारस्य 17 नंबर. हा तर सगळ्यांना पाठ असेल. हो आहे सर, पाठ आहे. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य. तो पण म्हणजे तो, म्हणून मला वाटतं की हा अख्खा अध्यायच मस्त आहे पाठ करायला. समकाय शिरोग्रीव समप्रेक्षे नासिकाग्र सोम दिशेश
च्या नवलोकयन. हम्म. सगळंच अध्याय छान आहे. उद्धरेत आत्मानम. हा, उद्धरेद आत्मनात्मानम हा फार महत्वाची गोष्ट आहे. ते पण आलं पाहिजे. त्यामुळे काय करा, तुम्हाला अजून बघा भरपूर दिवस आहेत परीक्षेला, बरोबर आहे ना? काय करायचं, आपणच हे सगळं वाचायला सुरुवात करायचं, बरोबर आहे? 1-2 दिवस तुम्ही 3 दिवस वाचाल ना, की तुम्हाला म्हणजे कळायला लागेल की आपण वाचू शकतो. असं झालं की काय करायचं, एकदा मोबाईलवर रेकॉर्ड करून टाकायचं सरळ. मी असंच केलेलं. मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि मी आता 4 व्हीलर घेऊन चाललोय, तर माझं ते पेन ड्राईव्हला लावून टाकायचं आतमध्ये. आता इथून कोल्हापूरला चाललोय तर ते रिपीटलाच लावून टाकायचं. किती वेळ लागतो? 1 तास 2 तास चालत राहत, बरोबर आहे? ते पाठ होऊन जातं. किंवा कानात घालून आपण आजकाल ते करू शकतो सगळं, बरोबर आहे ना? युट्यूबवर आहेत सर हे याचे श्लोक हा, व्हिडिओ. तरी पण चालेल. ते बी तरी पण चालेल. आपल्याच आवाजात आपण कसं होतं की फास्ट कमी जास्ती जोरात कसंही करू शकतो. आपल्याला हा, एक 10 मिनिटात हे अध्याय 10 ते 12 मिनिटं संपवायचा 12 आहे. तर मिनिटात. व्यवस्थित तो आपण संपवतो त्या पद्धतीनं. म्हणजे अगदी स्लो म्हणायला पाहिजे अशातला काही भाग नाही. युट्यूबवर बऱ्यापैकी कसं असतं, ते पाठून फ्लूट चालू असणार, सतार चालू असणार, आणि मग तो हळूहळू श्लोक चालणार. खूप वेळ लागतो त्याला. त्याच्यापेक्षा मग आपण आपल्या आवाजात केलेलं असलं की व्यवस्थित होतं. चला, आपण आता 16व्या श्लोकाकडे जायचं आहे. आता अख्खा जर हे विचार केला, जेव्हा आपण योगाला येतो तेव्हा सर्वात पहिली 2 अंग जी आहेत, यम आणि नियम, त्याचं महत्व सांगण्यासाठी ह्या अध्यायाचं इम्पॉर्टन्स आहे. अध्यायाचं नाव काय आहे बघा? दैवासुर संपद विभाग. दैवासुर संपत विभाग योग. दैव आणि असुर दोघांनाही काय म्हटलंय? संपत्ती म्हटलंय. आणि याचं विभागात म्हणजे त्यांचं हे जे 2 विभाग आहेत त्याविषयी माहिती सांगितलेली आहे, बरोबर? आता हे जे यम आणि नियम आहेत त्यांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे समजावून देणारा हा अध्याय आहे. आपल्या दृष्टीने विचार करायला बघितला तर यम आणि नियम यांचं वर्णन तुम्हाला डिटेल केलेलं आपल्याला पुढच्या ग्रंथामध्ये काही मिळतं. 5-5 यम नियम सांगितलेत काही ग्रंथामध्ये, काही ठिकाणी 10-10 सांगितलेत, अष्ट ग्रंथामध्ये 10-10 सांगितलेत, पतंजलीमध्ये 5-5 सांगितलेत. पण यांचं ऍक्च्युअल हे काय, आपल्या जन्मामध्ये किंवा आपल्या पुनर्जन्मामध्ये रोल काय, आणि आपण कशी आपली गती करून घेतो या सर्व परिस्थितीमध्ये. आपण संपत्ती ही जी जमा करतो पाप पुण्य स्वरूपात, त्याच्या पाठीमागे हे दैवी संपत आणि आसुरी संपत कशा पद्धतीत निर्माण होतं हे सगळं या अध्यायातून आपल्याला समजणार आहे. त्यामुळे आपल्या आचरणामध्ये आपल्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत आणि आपल्यामुळे समाजाला ज्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत त्या कशा नष्ट होऊ शकतात याच्याविषयीची आपल्याला जाण करून देणारा हा अध्याय आहे. त्यामुळे याचा इम्पॉर्टन्स सगळ्या ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रंथामध्ये तुम्ही जर विचार केला, पुढे पुढे जसं जात जाईल तसा क्रियांवर जास्ती भर दिलाय की आसन करा, विविध आसनं आली, सूक्ष्म क्रिया आल्या, त्याच्यानंतर प्राणायामावर भर दिला गेला, मुद्रेवर भर दिला सूर्यनमस्कार. गेला, त्या पद्धतीत झालंय. परंतु या यम नियमाचं जर महत्व पटवून घ्यायचं असेल तर या अध्याय इतका सुंदर काही नाही. त्यामुळे 16वा अध्याय हा आपल्याला अध्यापनासाठी इथे आलेला आहे. तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यापासून. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्चय दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. आता अभयम, अभय याचा अर्थ काय करू शकतो आपण? निर्भयता. निर्भयता किंवा निर्भयता. भयाचा पूर्ण नाश असंही म्हणता येईल त्याला, बरोबर? अभय किंवा भयरहित हे वेगवेगळे शब्द आपण वापरू शकतो.
सत्व संशुद्धी म्हणजे काय, तर अंतःकरणाची संपूर्णपणे शुद्धी. बरोबर. पुढे ज्ञानयोग व्यवस्थिती. स्थिती कशामध्ये, ज्ञानयोगामध्ये स्थिती उत्पन्न होणे. दानम दमश्च, दानम म्हणजे जे दान आपण करू ते, दम म्हणजे इंद्रियांचं दमन किंवा इंद्रियांच्या विषयांचं नियमन म्हणजे दम, यज्ञ आणि स्वाध्याय. तप, तप म्हणजे मागे द्वंद्वांना सहन करणे. त्यानंतर आणि आर्जव म्हणजे शरीर, मन आणि वाणीची सरळता किंवा मऊपणा, मार्दवता, अशा पद्धतीत इथे या सगळ्या गोष्टी. आता एवढे सगळे हे काय सांगितले ते बघूया पुढच्या श्लोकात सांगतात. एकेका म्हणजे या आपल्यामध्ये असलेले गुण आपण म्हणता येईल. बरोबर. पुढच्या श्लोकाचा हे बघूया. अहिंसा, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम. आणि त्याच्या पुढचा श्लोक काय, तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी अभिजातस्य भारत. भवन्ति संपदम दैवी अभिजातस्य भारत. हे काय आहेत, तर दैवी संपद आहेत असं सांगतायत. कितव्या श्लोकात, तिसऱ्या श्लोकात. मग आता हे जे पहिले 3 श्लोक आहेत हे जर तुम्ही पाठ केले तर दैवी संपत नावाचं जे काही प्रश्न असेल त्याच्याविषयी तुम्ही समग्र लिहू शकता. बरोबर आहे. तर आता एक एक हा जो गुण आहे, एक एक गुण त्याचा आपण विचार करूया. म्हणजे हे सर्व गुण आपल्यामध्ये दैवी असणे आवश्यक आहे किंवा हे गुण प्रयत्नपूर्वक आपण आपल्यात बाळगणे आवश्यक आहे. आणि याच्या विरोधी जे असेल ते काय असेल, असुर, आसुरी संपत असणार. बरोबर आहे. आसुरी संपतचा सांगताना एकच श्लोक सांगितलाय, परंतु या गुणांच्या विरोधी असणारे सर्व गोष्टी या असुर संपतच असणार. बरोबर आहे. ह्या अख्ख्या अध्यायामध्ये या गुणांविषयीच वर्णन केलेलं आहे आणि पापपुण्याविषयी पण इथे गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्याला नियम आणि यम याचं महत्व पटवून देतात. आता अभय. भय हा कसा निर्माण होतो, कोण सांगू शकेल का? भय निर्माण होणे ही प्रक्रिया, शक्ती कमी झाली की भय निर्माण होतं. परंतु एक्झॅक्ट जर विचार केला तर कधीही भय हे कुठल्या काळाचं असतं? भविष्य काळाचं. भविष्य काळाचंच असतं. सतत कायम भविष्याचंच भय असतं मनुष्याला. मनुष्य कधी असं म्हणू शकत नाही की मी एक समजा ऍक्सिडेंट मधून वाचलो तर तो वाचणारा काय म्हणेल, वाचलो बुवा, सुटलो बुवा असं म्हणेल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये विस्मयता वगैरे दिसते, भय दिसणार नाही. कारण का, तर तो वाईटात वाईट परिस्थितीतून जरी बाहेर आलेला असेल तर त्याला भय राहत नाही. घाबरतो कशाला, येणाऱ्या परिस्थितीला. म्हणजे भविष्यदर्शक कायम भीती ही कायम भविष्याविषयी असते आणि जे तुमच्या हातात कधीही नसतं, संपत नाही ते. हा भविष्य हे माझं कसं आपल्या, होईल, माझं कसं होईल किंवा मला काय पुढे जाऊन मला हे पैसे कमी पडतील का म्हणून आता ते जमा करणे, या सगळ्या गोष्टी भयाच्या अनुषंगाने माणसं करत असतात. अभय होणे म्हणजे काय, तर वर्तमानात स्थित होणे, भविष्याची चिंता टाकून देणे आणि भूतकाळामुळे फक्त
शिकवण घेणे. म्हणजे समजा की मला मागच्या वर्षी एक पेशंट मिळाला होता की ज्याला कोब्रा बाईट होता. कोब्रा बाईट म्हणजे आपण सापानं चावलं होतं आणि तो पेशंट मेला. आता ही घटना चांगली झाली नाही, परंतु त्याचं भय बाळगून होईल का? नाही, कोब्रा 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 नाही. ते ज्ञान आपल्याला त्याच्यापासून काय मिळालं, त्यातून शिकवण काय घेतली, तर कोब्रा बाईट हा मनुष्याला मारू शकतो. म्हणजेच कोब्रा आपल्याला चावता नये याच्याविषयी आपण काळजी घेऊ शकतो. हे आपल्याला भूतकाळ देत असतो. प्रत्येक भूतकाळाचं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये महत्व काय, तर आपल्याला अनुभवाचं गाठोडं देणारा भूतकाळ असतो. वर्तमान हे आपलं भविष्य ठरवण्यासाठी असतं, प्लस वर्तमान हे आपल्या कर्मांचं द्योतक असतं की आपण कशा पद्धतीनं ही गोष्ट करत आहोत, ते कशा पद्धतीनं स्किलफुल होईल, ज्याचे परिणाम पुढे निर्माण होतील. फळांची अपेक्षा करू नका हे भगवान सांगतातच आहेत आपल्याला, बरोबर आहे. कसं वागायचं आहे हे सांगत असताना ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की फळाची अपेक्षा करू नको, कर्म करत राहा. कर्म हे वर्तमान काळात आलेलं आहे. कर्म करत असताना कशाचा आधार घ्यायचा आहे, भूतकाळाचा आधार घ्यायचा आहे. वर्तमान जगत असताना भूतकाळातल्या अनुभवातून शिकायचं आहे आणि भविष्य काळाची चिंता करून चालणार नाही, म्हणजे अभय. आलं लक्षात? भयरहित होण्याचा मार्ग काय आहे? भविष्याची चिंता सोडणे. आता तुम्ही जर विचार केला तर जेव्हा एखादं छोटं मुलं असतं, आपण कसे घाबरत असतो की आगीकडे चाललं, रांगत रांगत चाललंय, चुलीकडे चाललंय किंवा स्टोव्ह कडे चाललंय किंवा गॅसकडे चाललंय, आपण लगेच त्याला ओढून घेऊ. त्या परिस्थितीमध्ये त्या मुलाची जर मानसिकता बघितली तर काय असते? त्याला भीती असते का? नाही, ते चालतच असतं तिथे. त्याच्या दृष्टीने त्याला हात लावून बघणार, चव चाकून बघणार ही त्याची इच्छा असते. परंतु आपण भूतकाळातल्या अनुभवांपासून शिकवण घेतलेली असल्यामुळं आपण त्याला थांबवतो, बरोबर आहे. तर आपली जी हे असते म्हणजे ज्ञानाची जिज्ञासा असते, ही आपण दोन प्रकारे थांबवतो म्हणजे मिळवत असतो. मनुष्य जन्म का श्रेष्ठ आहे, तर या दृष्टीनं श्रेष्ठ आहे की आपल्याला ही जी बुद्धी दिलेली आहे विकसित स्वरूपाची, त्याच्यामध्ये ही स्मृती नावाचा एक घटक आहे, ज्याच्यामधून आपल्याला साठवणीतल्या स्वरूपात आपल्या शिकवणी मिळतात. त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो. त्यामुळे ह्या मनुष्य जन्माचं महत्व कसं आहे हे सांगण्यासाठी हे सांगितलं. चला आता आपण अभय या विषयाकडे येऊया. आता काही गोष्टी या बाहेरून आपल्याला हे करत असतात. म्हणजे मी मागे पण म्हटलं की आपण असं असलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीला जबाबदार कोण आहे, तर मीच आहे. ही बाब मी तुम्हाला मागे एकदा पटवून सांगितलेली होती. परंतु काही गोष्टी मीच कर्तव्यवान आहे, बरोबर आहे, पण माझ्या बाबतीत घडणाऱ्या घटना ह्या विविध असू शकतात. म्हणजे मी आता समजा अगदी नटून थटून व्यवस्थित चाललेलो आहे शॉपिंगला आणि माझ्या खिशात पाकिट आहे आणि ते चोरानं पळवलं. आता ह्यात माझी चूक काय होती? केलं कोणी सगळं वाईट? चोरानं केलं. पण यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की पाकिट अशा ठिकाणी ठेवलं आणि पुन्हा मी विसरलो, पण विसरलो म्हणण्यापेक्षा त्याच्याविषयी जागृत नाही राहिलो. ही चूक माझी असल्यामुळे तो चोर पळवू शकलेला आहे, हे आपण बघितलेलं. मग परिस्थिती ही आपल्यावर कुठल्याही वार करू शकते. अशा परिस्थितीमध्ये आपण कोणाला दोष द्यायचा हे सुद्धा कधी कधी आपल्याला कळत नाही.
आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घटना घडली अचानक, तर अशा परिस्थितीमध्ये कोणाला दोष द्यायचा हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. अशी परिस्थिती माणसावर ओढवू शकते. ही जी परिस्थिती असते ही आपल्याला भय उत्पन्न करू शकते. ही बाहेरून आलेली परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जो अभय राहू शकतो तो दैवी संपत. बरोबर. जो सुख आणि दुःख या गोष्टींना समान मानत असतो, असा ज्याच्यामध्ये गुण निर्माण व्हायला लागलेला आहे किंवा निर्माण होतो आहे किंवा झालेला आहे, कशाही परिस्थितीत धरा, त्याच्यामध्ये जेव्हा अभय येणार तेव्हा तो अशा पद्धतीत बिहेव करणार आणि स्वतः आतून भयभीत असणे. म्हणजे काय, पुढे काय होईल माहिती नाही. मी जर आता इथून गाडी चालवत जायचं आहे तर मला ऍक्सिडेंट होईल की काय, म्हणून मी गाडीच चालवणार नाही, असे म्हणणारे जगात अनेक आहेत. बरोबर आहे. किंवा मी आता समजा कोरोनामध्ये जे घाबरलेले बघायला पाहिजे होतं, प्रचंड एक एक गोष्टी स्टोरी सांगण्यासारख्या आहेत. बरोबर आहे. लोक अशी वेडी झालेली होती की हात धुणे म्हणजे काय हे मी एक पेशंट बघितलेला, हैराण. तो दिवसभर हात धुवून धुवून त्याची सालं निघायची वेळ आलेली, म्हणजे लाल भडक हात घेऊन तो माणूस, आणि बरोबर त्याचे नातेवाईक घेऊन आलेले की डॉक्टर ह्याला जरा समजावा आता काय सांगायचं. तर त्यावेळी सुद्धा मी हे उदाहरण दिलेलं की त्या पेशंटला समजावताना सायकोलॉजिकली ही पेशंटना तुम्ही सुद्धा कधीतरी समोरे जाणार, कारण तुम्ही योगी आहात. लोक तुमच्याकडे आशेनं बघणार आज ना उद्या. बरोबर आहे. जर तुम्ही योगाच्या फील्डमध्ये कार्यरत असाल तर लोकांच्या दृष्टीनं तुमच्यामध्ये दैवी संपत आहे आणि लोक तुमच्याकडे स्वतःतलं आसुरी संपत कसं संपेल हे बघण्यासाठी नक्की येणार. तेव्हा तुम्हाला कसं म्हणजे निराकरण करायला तर लागणार. त्याला पेशंटला मी हे असं समजावलेलं की भीती तुला वाटते म्हणजे कसली भीती वाटते, तर नाही नाही मग त्या करोना असणार तो हातावर आणि तो मला होणार, हात धुतल्यानंतर होणार नाही म्हणून सांगतात, म्हटल्यानंतर मी ते करते. बरोबर आहे. फिमेल पेशंट होती. पण हे जेव्हा त्याला समजावून सांगितलं ना की भीती ही कायम भविष्य काळाची असते, जो तुझ्या हातात नसतो. आत्ता तू इथून उठून गेलीस माझ्या दवाखान्यातून, मी तुला आत्ता सांगतो गॅरंटेड तू नक्की मरणार नाहीस. पण ह्या दवाखान्यातून तू 2 पावलं बाहेर गेलीस आणि तू मरणार नाही याची काय गॅरंटी. लख्ख प्रकाश पडला तिच्या डोक्यात की भविष्याविषयी आपण काहीही अंदाज लावू शकत नाही. भविष्याविषयी भीती बाळगून आज जगण्यात काहीही अर्थ नाही. हे पटवून देण्यासाठी तिला हे मी उदाहरण दिलेलं. तर भविष्याविषयीची भीती ही कशी अनाठायी आहे हे समजावून सांगण्यासाठी हे उदाहरण दिलं. भीती या प्रकरणाची दोन्ही बाजूनं आपण मीमांसा केली की बाहेरून येणारी भीती आहे आणि दुसरी एक प्रकारची भीती आहे जी आंतरिक आहे, जी आपल्या आतूनच निर्माण होते, परंतु जरी ती झाली तरी ती कायम भविष्याविषयीच असते. हे जाणून घेणे हे आपलं काम आहे आणि वर्तमान स्थितीत राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अभय राहणे. हे दुसरं त्यातून सिद्ध होतं. एकाच गोष्टीसाठी अनेक कंगोरे हे समजावून घेतले पाहिजेत. कधी कधी समजवताना अरे रे हे राहिलं असं पण माझ्या बाबतीत होतं मागच्या काही श्लोकांमध्ये म्हणा. परंतु मॅक्झिमम मी प्रयत्न करणार आहे की जे मी लक्षात ठेवून गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर तर अशा आता तर असं पद्धतीने होतं एकूण हा आत्ताचं जीवन जगताना, तर साधारणपणे माणूस वर्तमान विसरूनच जगत असतो, सारखं भविष्याची चिंता करत. सारखं भविष्याची. जीवनातला मोठा वेळ त्यातच जातो. हा त्यामुळे आणि ह्याच्यासाठी भगवंतांनी खूप मोठ्या गोष्टी सांगून ठेवल्या की ते काय सांगतात की योगक्षेमम वहाम्यहम. भविष्याची कसली चिंता करतोस तू, तुझ्या खाण्या जेवण्याची तुझं योगक्षेम निर्वाह करण्याची जबाबदारी माझी आहे, तू काळजीच करू नको. श्रद्धावान भजते नित्यम. श्रद्धावान जो असेल श्रद्धावान
त्यानं ते वाचावं, त्याच्यावर श्रद्धा ठेवावी आणि जगावं. अविद्या बरोबर आहे. हे कारण आहे समजा. अविद्या हे कारण श्रद्धावान आहे. लभते ज्ञानम आणि हा बस हा योगक्षेमम हममेहम. हा भगवंत हे पण सांगतात की तू भविष्याची चिंता का करतोयस, तर तुझं कसं होईल, मला खायला मिळेल की नाही, माझ्या डोक्यावर छत असेल की नाही, सगळ्या गोष्टींची मी चिंता करणार आहे. योगक्षेमम वहाम्यहम. परमात्मा स्वतः सांगतात की मी तुझी चिंता करणार, तू त्याची काळजी करू नको, तू फक्त योग कर आणि माझ्यात सामील हो. एवढंच ह्या ग्रंथाचा सगळ्या सारांश असा आहे आणि सगळ्या बाजूनं मनुष्याच्या सगळ्या सर्वांगीण विचार करून लिहून ठेवलेला आहे हा जो ग्रंथ आहे तो. त्यामुळे सगळ्यांनी अगदी माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याची तुम्ही जाडी बघा. दिसतंय? ते साधक संजीवनी आहे का सर? हा, ते श्रीमद भगवत, हा साधक संजीवनी. साधक संजीवनी. आता हे जे पुस्तक आहे ना, हे तर आहेच, म्हणजे काही प्रश्न नाही. याच्यामध्ये जो अँगल सांगितलाय तो इतर पुस्तकांपेक्षा नक्कीच चांगला आहे, काय प्रश्न नाही. परंतु जसं तुम्ही उपनिषद बघाल, तुम्ही योगदर्शन वाचाल, तुम्ही सांख्यदर्शन वाचाल, तुम्ही हठप्रदीपिका वाचाल, घेरंड संहिता वाचाल, तसं तुमच्या ज्ञानाचे कंगोरे उघडत जाणं. अभय या शब्दाचा अर्थ आणखी अँगलनं तुम्हाला कळत जातो. प्लस विज्ञानाला पाठी टाकून चालणार नाही. वेस्टर्न सायकोलॉजी नावाचा आपल्याला एक सब्जेक्ट आहे, पुढे आहे अभ्यासामध्ये. तर त्याही अनुषंगाने विचार करता आला पाहिजे की हे जे जेव्हा त्यांनी परमार्थ सांगितला त्यावेळी सत्व, असत्व शब्द, मन शब्द, बुद्धी शब्द किती वेळा आलेत या ग्रंथामध्ये. मग आपण असं म्हणून चालेल का की आपल्याकडे नव्हतंच सायकोलॉजी? असं नाही म्हणून चालणार. त्यांनी अंतःकरणाचे किंवा 4 भाग व्यवस्थित सांगून ठेवले, त्याची कामं काय काय ती व्यवस्थित सांगून ठेवली. त्या अनुषंगाने सगळे श्लोक आणि सगळं परमार्थ लिहून ठेवला. विज्ञान जिथे थांबतो तिथून अध्यात्म चालू होतं, असं आपण कालच डिस्कस केलं. त्याच्याविषयी सांगणारा ग्रंथ आहे तो. मनाला एकत्रित करण्याला सांगतो आहे, त्याचे उपाय सांगून ठेवलेले आहेत. तो या सर्वांगीणाचा विचार करूनच लिहिलेला आहे. याच्याबद्दल श्रद्धा ही पहिली आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. मग मनुष्यामध्ये जिज्ञासा पण उत्पन्न होईल आणि तो एवढीच काय, अजून अशी 4 ग्रंथ सुद्धा पालथे घालेल. बरोबर आहे. म्हणून हे सगळं सांगण्याचं तात्पर्य आहे. हा, आता असा जो आहे अभय, यानं अभय संपादन केलेलं आहे, हे पहिलंच सांगताय. आता ग्रंथ लिहिताना किंवा शास्त्राचा कुठलंही तुम्ही शास्त्र घ्या, जे जुनं ग्रंथ भंडार आहे त्यामध्ये काही ठोकताळे आहेत की सांगताना अत्यंत प्राईम गोष्ट अगोदर सांगितली जाते, त्यानंतर त्याच्या खालोखाल, त्यानंतर त्याच्या खालोखाल अशाच पद्धतीत कुठल्याही ग्रंथाची रचना केलेली असते. अभय होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तिकडे जर तुम्ही अंतराय म्हणून सांगितलेले आहे, कशात? पतंजली योगसूत्रामध्ये. योगसूत्रामध्ये हा, कोणाला आठवत असेल तर श्लोक सांगा बघूया. व्याधी स्यान संशय व्याधी स्नान संशय प्रमाद प्रमाद आलस्य अविरती अविरती भ्रांती दर्शनम. भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व. हा, सर मग अशी मला हे विचारायचं होतं की आपण जे हा, योगभ्रष्ट म्हणत होतो जे लोक हा, अर्धवट, हं. तर ते अलब्ध भूमिकत्व किंवा अनवस्थितत्व इथपर्यंत येऊनच थांबलेले असतात का त्या अंतरायमुळं? ते नाही, कुठली तरी हा, एक अवस्था सेम आहे का? अंतरायांना बळी पडलेले असतात. हा अंतरायांना बळी पडलेले असतात. आलं का लक्षात? हा म्हणजे कसं की समजा एखाद्याला एखादी भूमी प्राप्त नाही झाली, लब्ध म्हणजे अलब्ध भूमिकत्व हा एक मी फक्त उदाहरणादाखल घेतो की इथे अपेक्षित काय आहे. तर समजा एखादा योगी हा कसा आहे, तर मूढ आहे, तर तो एकाग्रपर्यंत गेला पाहिजे. एकाग्रपर्यंत त्याची अवस्था गेली पाहिजे. मग त्याला
जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी त्याला क्रमानं जायचं आहे, एक एक भूमी पार करत जायचं आहे. तर तो ज्या भूमीला प्राप्त करायचं आहे ती एकाग्र आहे, परंतु ती त्याला प्राप्त झाली नाही. असा जो योगी आहे तो या जन्मात समजा मृत्यू पावला तर तो योगभ्रष्ट आहे. त्यानं 2 पायऱ्या चढला, त्याच्या पुढे 3 पायऱ्या चढला, पण त्याला भूमी प्राप्त झाली नाही. बरोबर आहे. तो पुढच्या पायरीला त्याच्या पुढच्या जन्मात जाऊ शकतो. अशा पद्धतीने प्रश्न हे वेगळ्या ग्रंथात आपण श्रीमंतांच्या घरी. हा, या ग्रंथानुसारच समजा एखाद्यानं जायचं म्हटलं की नाही मी काही वाचणार नाही, तरी सुद्धा त्याला योगभ्रष्ट म्हणजे काय ते कळणार. आणि तुम्ही त्याच्या नाही. कंगोऱ्यातनं अगदी डीप मध्ये जाऊन विचार करायचा असेल, योगसूत्रानुसार त्याला मिळणार. एकंदरीत काय तर अध्यात्म हे वेगवेगळं जरी स्वरूपात वाटत असलं तरी मार्ग हा पूर्ण आध्यात्मिक म्हणजे काय तर आत्म्याकडे नेणारा अशाच पद्धतीनं आहे. आपलं जे चित्त आहे, हा, त्या चित्तामध्ये सर आपल्याकडे जे चित्ताचे पूर्वी साधू संत होते, हा त्यांनी हे सगळे सूत्र कुठे वाचले होते, पण ते ध्यानाला लागले किंवा त्यांना सगळं कळत गेले ना. काही संत असे होतेच आपल्याकडे. तर ऑडिओ कुणाच तरी चालू आहे, तो जरा बंद आवाज करा, येत नाहीये क्लिअर. जरा बंद करा, कोणाचा आहे बघा. हा, ओके. हा, बोला सर. मला काय म्हणायचं होतं की आपले जे पूर्वी संत होते, तर त्यांनी काही इतकं केलं होतं, म्हणजे त्यांना ध्यानातनच कदाचित कळत गेलं असेल ना. कारण त्यांना सूत्र किंवा हे सगळे टप्पे हे कुठे माहिती होते असं. हा, तर एक विचार करा की आपण समजा परीक्षेला बसला तुम्ही, आपल्याच अंतःकरणाची अवस्था सांगतो की आपण जे आहोत हे मूढच आहोत. म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं चित्त हे फार चंचल आहे. आपण एकाग्र होऊ फार कमी वेळा, परंतु जेव्हा आपल्यावर वेळ येते एकाग्र व्हायची अशी अवस्था म्हणजे आपली परीक्षेची अवस्था. तर जेव्हा तुम्ही परीक्षेला एकाग्र होऊन प्रश्न लिहिता त्यावेळी तुमच्या जे पहिल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, स्मृती नावाचा जो तुमचा भाग आहे तो एकाग्र होऊन जर काम करत असेल तर तुम्हाला वर्गातल्या पहिल्या क्लासमध्ये झालेल्या गोष्टी पण आठवतात आणि आपण लिहू शकतो. बरोबर आहे. परंतु ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये इतर वृत्ती डेव्हलपच होत नाही, असा माणूस इच्छित वृत्ती डेव्हलप करूच शकतो. आलं लक्षात. त्याला फक्त भौतिक कर्मच करायचं आहे आणि त्याला जे श्रद्धेनं त्यानं साठवून ठेवलेलं आहे ती गोष्ट क्रमाने मांडायची आहे. तोही त्याच्याकडे असलेल्या कुठल्या गुणाच्या आधारे, प्रकाशशील गुणाच्या आधारे, जो ज्ञान प्रवृत्त करतो असा सत्व गुण आहे त्याच्या आधिक्यामध्ये तो काम करतोय मनुष्य. या ऋषींची मी तुम्हाला हे देतोय की त्यांची अवस्था त्यावेळी काय असणार आहे. रज आणि तमोगुण अशा असतील का, नाही. अविप्लव अवस्था आहे, म्हणजे त्यांना कुठलेही हे नाही आहेत, व्यवधान निर्माण होत नाही. ते एका अखंड तऱ्हेने विचार करू शकतात एखाद्या गोष्टीचा. मग त्याचा आधी काय आणि अंत काय हे सांगण्याचं त्यांना त्यांच्या दृष्टीनं त्यांनी परमार्थाकडे म्हणजे परमात्म ज्ञान जेव्हा घेतलेलं आहे आणि त्यांना ते कशासाठी लिहून ठेवायचं आहे तर भौतिक ज्ञानामध्ये फक्त जोडायचं आहे अशा ज्ञानी मनुष्याला सात्विक गुणामध्ये अंतर्भूत असताना हे ज्ञान लिहिण्यासाठी फार कष्ट पडत नाही. सर ते म्हणजे मग ऑटोमॅटिक. त्यांनी पूर्व ज्ञान हा, कोणतंही डोक्यात न घेता त्यांना हम्म. अंतकरणाचं स्फुरलं काय सगळं आपलं आपलं. आता बघितलात जर विचार केला तर जे म्हणून सगळं ज्ञान लिहिलेलं आहे त्याचा जर अनुबंध घेतला तर तो करुणा हा त्याचा बेस आहे. का लिहून ठेवलं, मौन झाले असते, त्या अवस्थेला पोचले की मौन मला आता पुढे लिहू शकत नाही हेही त्यांनी लिहून ठेवलं की ही अवस्था म्हणजे काय मी लिहू शकत नाही, परंतु इथे पोहोचण्यासाठी मी तुम्हाला साधन सामग्री सांगतो.
मग त्या अनुषंगाने त्यांनी सगळी साधन सामग्री क्रमाने लिहून ठेवली. म्हणजे यम नियम पाळा, मग आसन करा, मग प्राणायाम करा, ह्या पद्धतीनं त्यांनी लिहून ठेवलं. हे सगळं त्यांनी त्यांच्या आत्मचक्षूनं जेव्हा अख्खा संसाराचा उद्बोध केला, सगळ्या गोष्टींचं गूढ त्यांनी उकललं, त्या व्यक्तीला क्रमाने लिहिणं सहज शक्य आहे. तुम्हीच विचार करा की तुम्ही हा अख्खा अध्याय जो आहे तो योगारूढापासून ते योग भ्रष्टापर्यंत आहे. हे तुम्ही 4-5 वाक्यात खरं एका लाईनीत क्रमानं सांगू शकता आता. कारण का तर तो पूर्ण तुम्ही अध्याय केला स्वतः. तेच त्यांचं जीवन जगले नाही का, तर जगले. आणि त्यांना हे पक्क होतं की भूतकाळात मिळालेल्या अनुभवांचा वापर आपण वर्तमान काळातल्या गोष्टींना वापर करून आपण त्याच्यातल्या समस्या सोडवू शकतो किंवा त्याच्यापासून आपण शिकवण घ्यायची आहे. ही गोष्ट दुसऱ्यांना ज्ञान स्वरूपात आपण देऊ शकतो. या पद्धतीनं प्रत्येकानं जे ज्ञान त्यांना मिळवलं त्यांनी त्याला क्रमबद्ध पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्या ठिकाणी. आता ज्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी हे मिळतं, किलबिश किंवा हे मिळतं काय, सुसंगतपणा वाटत नाही, त्या ठिकाणी समजून जा की तो ग्रंथ तिथे खंडित आहे. म्हणजे त्यातले काही श्लोक गायब झालेत किंवा काळाच्या ओघात ते नष्ट झालेत, अशा पद्धतीत जाणून घ्या. कारण हे श्रुती ग्रंथातले म्हणजे श्रुती पद्धतीनं आलेले असू शकतात. म्हणजे त्यांना गरजच लागली नव्हती की लिखाण करायची, ते पठण पद्धतीनं चालू होतं. गोत्र पद्धत आहे आपल्याकडे, म्हणजे विविध पद्धतीनं हे वेदाचं जे ज्ञान आहे ते संग्रहित करण्याची त्यांनी इतकी व्यवस्थित सोय लावून ठेवलेली होती की मनुष्याला कसली चिंताच करायची गरज नव्हती. ही जेव्हा विविध धर्मांची आक्रमणं म्हणा किंवा यहुद्यांनी केलेली आक्रमणं म्हणा, याच्यानंतर मग याच्यामध्ये युद्ध झालेली म्हणा, याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडला. परंतु आजही जर तुम्ही एखादा केरळमधला रामेश्वरमचा माणूस घ्या, त्याला सांगा की वेदातलं पुरुष सूक्त म्हण बाबा, आणि उत्तराखंड मधला एक माणूस घ्या आणि दोघांना एकाच ठिकाणी बसवा आणि म्हणा म्हणून सांगा, 101% साम्यता असते. कुठेही फरक आढळत नाही. लघुगुरूमध्ये सुद्धा नाही. उच्चारण्याच्या भाषेच्या शैलीमध्ये थोडासा फरक पडेल, परंतु लघुगुरू वगैरे सर्व सगळ्या गोष्टी समान येतात. हे त्यांनी एवढे रूढी व्यवस्थित घालून दिल्या, त्याच्या पाठीमागे सुद्धा हेच अंतर्भूत आहे की त्यांनी भूतकाळापासून शिकवण घेतली आणि ती लोकांपर्यंत सुगम पद्धतीनं पोहोचवली. आणि सुगम पद्धतीनं पोहोचवण्यासाठी त्यांनी क्रमबद्धता आणली. तुमच्या क्रिया अशा काही आणल्या की ज्या सोप्या मनुष्याला सहज वरती नेतील, अशा पद्धतीत त्यांनी हे सगळं ज्ञान सांगून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर ही अखंड एक रस सुगमता सर प्रवाह चालू ठेवला. 9:10 झाली. बोला बोला, कोणीतरी बोला. सर ही सुगमता मला वाटतं गुरु अखंड शिष्य एक तत्व परंपरेने रसाचा प्रवाह चालू ठेवला त्यांनी सतत. कुठपर्यंत? ठोसर साहेब तुम्ही बोला, मी बोलतो नंतर. हा बोला बोला. अखंड एक रस तत्वाचा प्रवाह कंटिन्यू चालू हा, ठेवला त्यांनी. प्रभाव नक्की आहे या सगळ्यावर, 100% आहे. गुरु बघा शिष्य ना, परंपरेतून हम्म. गुरु शिष्य परंपरेतून देखील या ज्ञानात आणि याच्यात विकास होत गेला याच्यामध्ये. विकास आणि त्याची एक पद्धत पण होती. हम्म. म्हणजे सगळेच लोक समान बुद्धीचे असणं कठीण आहे ना. हो म्हणजे एखाद्या गोष्टीत चांगला असेल, सगळ्याच गोष्टीत चांगला असेल असं नाही. परंतु नाही. सर्वांना गृहीत धरूनच लिहिताना असं नाही सोडून दिलं. बरोबर आहे. ह्या गोष्टींचं म्हणजे ज्यांनी करुणेनं ज्यांनी लोकांसाठी जे ज्ञान भांडार खुलं केलेलं आहे किंवा लिहून ठेवलेले जे ग्रंथ आहेत, त्यामध्ये तुम्हाला ही गोष्टी आढळतील. गुरु परंपरा ही हेच ग्रंथ शिकवत होती, हे म्हणण्यापेक्षा उपनिषदांपर्यंतचं सगळं साहित्य, आणि ते सुद्धा श्रुती पद्धतीनं. म्हणजे कसं
तर ऐकून हा ऐकून ऐकून, हा त्याच्यामध्ये नंतर लिखाण ही पद्धत आता आपण वापरतो, किंवा आपण आता आपली स्मृती तेवढी राहिली नाही म्हणून म्हणून आपण वापरतो. परंतु आपल्या स्मृतीमध्ये अख्ख्या जगातले सगळे ग्रंथ जरी साठवायचे म्हटले तरी असे 6 वेळा साठवू शकू आपण, एवढी आपली स्मृती आहे. हो बापरे. एक एक माणूस. त्यामुळे त्याची चिंताच करायची नाही आहे आपल्याकडे असं नाही, फक्त आपण त्याचा खोजच केलेली नाही आपल्यामध्ये. आणि हा. ही स्मृती आहे कुठे, आत काय आहे ना कुठेतरी. आणि इव्हन प्रत्येक पेशीच्या प्रत्येक डीएनए मध्ये आपल्या स्मृती स्मृती आहे. आहे. सर मी ते म्हणजे पुण्याला पुढच्या जन्मात घेऊन जाते घैसस ना. गुरुजींकडे गेलो होतो. हा तर त्यांची वेदपाठ शाळा होती. तर हा तिथे सगळे ते शिष्य त्यांचे ते पाठांतर करत होते. तर मी त्यांना विचारलं की अहो हे नुसतं पाठ करून काय करणार आहेत? हम्म. तर त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं मला, आम्ही हे जतन करून ठेवणार आहे, कारण भविष्यात हम्म. काय आक्रमण होईल सांगता येत नसतं असं. हे फार म्हणजे काही तेच सांगतोय की हे जे लोक असतात ते सकाम कर्म नसतात करत, त्यांनी निष्काम फक्त कर्म. हा आपल्यासाठी केलं का नाही, नाही. विश्वात्मके विश्वात्मके म्हणून त्यांना गुरु म्हटलं जातं. किंवा गुरुला आदर का द्यायचा असतो, तर ह्याच्यासाठी असतो. सर्वात जास्ती काय म्हणतात त्याला, उत्कृष्ट दान कुठलं आहे? ज्ञानदान, ज्ञान देणे हे सर्वोत्कृष्ट हे आहे, दान आहे. त्यामुळे त्याला आपण गुरुला आदरयुक्त बघतो. माझ्या मते थांबूया, बराच वेळ झालाय है ना. अजून काय हो असेल तर सर. बोला. सर आपले तास दिवसेंदिवस एकदम गाढे होत चालले दादा. असं वाटतंय, आवडतंय ना, मग झालं. हो हो सर. रुची आवडतंय उत्पन्न आवडतंय करणे अगदी. हा ज्ञान देणे किंवा घेणे हा उद्देश माझ्या दृष्टीने नाही, रुची उत्पन्न करणे हा महत्वाचा उद्देश आहे. कदाचित मी कुठेतरी कमी पडत असेल यात शंका नाही, पण तुम्ही नक्की त्याचा विचार अजून सुद्धा डीप करू शकाल असं मती तयार करणे हा उद्देश असला पाहिजे. माझ्या शिक्षणाचा तरी, माझ्या शिकवण्याचा तरी हा उद्देश आहे. चला, हरिओम. हरिओम. ओम सर. हरि एक ओम. सूचना आहे, विचारायचं थोडस. पुढच्या सोमवारी आता 9 तारीख आहे, 10 तारखेला आता गौरी गणपतीचा उत्सव आहे, सण आहे. तर काही महिला म्हणत आहेत की सुट्टी द्यावं, तर हे काय मत आहे हे विचारायचंय मला. सर आठवडा बदलावा, मग पुढच्या आठवड्यात करावं, म्हणजे मग गुरुवार शुक्रवार शनिवार. हे मग किती जणांचं मत आहे असं उपस्थित असणाऱ्यांनाच विचारलं पाहिजे ना, बाकी जे उपस्थितच राहत नाही तर त्यांना काय विचारण्यात आहे, म्हणून म्हणतोय मी. सणाचे दिवस तर डॉक्टर आता काहीतरी येणारच आहेत ना डॉक्टर सर. काहीतरी. मग कसं करायचं हे? नाही, मी म्हणत होतो सणाच्या दिवसात तर उलट घरी बसतात, निवांत अभ्यास होईल. परंतु महिला म्हणत आहेत की नाही नाही नका. आता हे संध्याताई म्हणत आहेत, डॉक्टर संध्या पाटील मॅडम आहेत ना, आता त्या बोट केल्या, ह्यांनीच म्हणलं होतं, आले होते 4-5 जण लेडीज गेल्या आठवड्यामध्ये, का 4 दिवस झाले येऊन. तर तर वेळ त्याच म्हणत होत्या. वेळ बदलता आली तरी पण बघू शकता जरा त्या दिवसापुरती, किंवा मग आता माझं झालंय सर, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, त्यामुळं काही नाही, मला तर वैयक्तिक आता काही प्रॉब्लेम